शेतकऱ्यांनी 2025 या वर्षामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची खूप प्रतीक्षा केली, पण त्यांची काय प्रतीक्षा पूर्णपणे संपली नसून आता त्यांची प्रतीक्षा थेट 2026 या नवीन वर्षामध्ये पहिल्याच हप्त्यामध्ये पहिल्याच महिन्यामध्ये पूर्णपणे संपलेली आहे। तर चला सविस्तर सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट या ठिकाणी आलेले आहे, पूर्णपणे बघूया। बऱ्यापैकी राज्यभरातील शेतकरी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, असा प्रश्न शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये होता। आणि 2025 पूर्णपणे या ठिकाणी प्रतीक्षेत गेलेला आहे। 2025चा शेवटचा जो डिसेंबर महिना होता तो पूर्णपणे राज्यभरातील शेतकऱ्यांची एकच प्रतीक्षा होती, ती म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार, तर येणार कधी। 2025 मध्ये 21वा हप्ता पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळून गेला होता, पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील राहिलेला होता। आणि त्याच 8व्या हप्त्यामध्ये पूर्णपणे 2025चा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना कधी दिला जाणार, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील कधी पडणार आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये पूर्णपणे होता। डिसेंबर महिना पूर्णपणे शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा केली, पण त्यांची काय प्रतीक्षा संपली नसून आता 2026च्या पहिल्याच महिन्यामध्ये आणि पहिल्याच आठवड्यामध्ये ही प्रतीक्षा देखील संपलेली आहे। तर चला सविस्तर सरकारच्या माध्यमातून कोणती महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे ती पूर्णपणे या ठिकाणी सांगू, आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा देखील संपलेली आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील पडणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे, सविस्तर अपडेट याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा देखील सांगा। तर चला कोणकोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्यात येणार आहे, कोणकोणते शेतकरी या ठिकाणी प्रतीक्षेत ठेवण्यात येणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे, सर्व काय अपडेट ह्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला अपडेटला करूया सुरुवात। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करता करता 2025 देखील संपलेली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पडून या ठिकाणी एक महिना पूर्णपणे झालेला आहे। एक महिन्यापासून या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता पडला, पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता काय पडलाच नाही। शेतकरी मोठ्या चिंतेत होते। आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाचीच बातमी समोर आली। आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यामध्ये जितके पण शेतकरी प्रतीक्षा करत होते, आता त्यांच्यासाठी ही बातमी आनंददायक ठरू शकते। आता मोठा निर्णय घेण्यात आला असून आता नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळणार असून आता शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा दूर करण्यात येणार आहे। तर चला पूर्णपणे माहिती बघू याच व्हिडिओच्या माध्यमातून। आता जर तुम्ही आणखीन पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका। तर लगेच वळूया त्या व्हिडिओकडे आणि त्या महत्त्वाच्या बातमीकडे, जी महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी टाकण्यात आली असून आता शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम देखील चालू केलं असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। 8व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची पूर्णपणे संपवली जाणार, पण हा 8वा हप्ता पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळणार नाही। हा हप्ता काही जिल्ह्यामध्येच देखील टाकण्यात येणार आहे। आता हे जिल्हे कोणकोणते असणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार, सर्व काय अपडेट बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला सुरुवात करूया अपडेटला। नमो शेतकरी योजना सुरू, नमो शेतकरी योजने आली मोठी बातमी। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आली मोठी आनंदाची बातमी। सविस्तरपणे तीच आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता व्हिडिओला करूया सुरुवात। नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे, पण कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे सविस्तरपणे बघू। आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीच नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील संपलेली आहे, कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 8वा हप्ता न पडता फक्त आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याच अकाउंटमध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। त्यानंतर 8 दिवसाच्या नंतर बाकी पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपेल। आता हे महत्त्वाचे कोणते असणार आहे जिल्हे, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। संपूर्ण बघू कोणते असणार आहे ते 15 महत्त्वाचे जिल्हे, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीच प्रतीक्षा संपली असून आता 2 दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। आता फक्त या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीच नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे।
PM किसान योजनेचा हप्ता पडून 1 महिना झालेला आहे. 1 महिना पूर्ण झाल्याच्या नंतर आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार. आता फक्त या 2 दिवसामध्ये या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच देखील हप्ता टाकण्यात येणार. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 15 महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊ. कोणते असणार आहेत ते 15 महत्त्वाचे जिल्हे? ज्या 15 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आज उद्या या 24 ते 48 तासाच्या आत यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी पडणार आहे. तर चला कोणते असणार आहेत ते 15 महत्त्वाचे जिल्हे? ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी 24 तासाच्या आत ते 48 तासाच्या आत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. तर चला सविस्तरपणे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणते असणार आहे महत्त्वाचे जिल्हे. ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता PM किसान योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना आता नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते जिल्हे बघू. जिल्हे एक एक करून आपण या ठिकाणी बघणार आहोत, त्यामुळे ते काळजीपूर्वक बघणं गरजेचे असणार आहे. तुमचा जिल्हा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आला तर तुमची देखील आता नमोची 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असं समजून जा आणि 2 दिवसामध्ये आज उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला देखील नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी पडून जाईल. तर चला संपूर्ण बघूया ते 15 महत्त्वाचे जिल्हे. आता याच 15 महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकावर जिल्हा असणार आहे संभाजीनगर जिल्हा. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल आणि तुम्हाला पण PM किसान योजनेचा 8वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला पण आता PM किसान योजनेचा 21वा हप्ता येणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता आलेला आहे त्याच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ, जालना जिल्हा. जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल आणि तुम्हाला पण जालना जिल्ह्यामधून PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे तर आता तुमची पण चिंता मिटली. आता तुमची पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण PM किसान योजनेचा 21वा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला पण आज उद्या या 2 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील टाकण्यात येणार. बीड जिल्हा समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आपला बीड जिल्हा. जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे. समोरचा जिल्हा असणार आपला धुळे जिल्हा. आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, धुळे जिल्हा जर तुमचा पण जिल्हा असेल तर आता तुमची पण प्रतीक्षाच संपलेली आहे. समोरचा असणार आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आता आनंदी होणार आहे, कारण की आता नांदेड जिल्ह्याचं नाव सुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासाच मिळालेला. समोरचा जिल्हा नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. आता त्यांची या ठिकाणी चिंता मिटली. जे शेतकरी नाशिक जिल्ह्यामध्ये राहून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न करत होते किंवा नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, त्यांची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. आता त्यांना पण मोठा दिलासा मिळणार. नाशिक जिल्ह्याचं नाव सुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. अहिल्यादेवीनगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील जर तुम्ही पण शेतकरी असाल, अहिल्यानगर जिल्हा जर तुमचा पण असेल तर आता तुमची पण प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासाच या ठिकाणी मिळणार आहे. अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील शेतकरी आता सुद्धा खुश होणार. त्यांची सुद्धा PM किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पूर्णपणे या 2 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्यात येणार आहे. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ सविस्तरपणे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असताना या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या नंतरचा अहिल्यादेवीनगर आणि त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे परभणी जिल्हा. आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. आता जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी सुद्धा मोठीच आनंदाचीच बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळणार आहे, कारण की आता परभणी जिल्ह्याचं नाव सुद्धा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आल्या नाही. आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील संपलेली आहे. जर आता तुम्ही पण परभणी जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता आलेला असेल तर आता तुम्हाला पण या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी पडणार असून तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे धाराशिव जिल्हा.
धाराशिव जिल्ह्यातील महिलासुद्धा आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा आता खुश होणार आहे, कारण की आता धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या 2 दिवसामध्ये 24 ते 48 तासाच्या आत त्यांना पण त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा दिसणार आहे, कारण की आता नमोचा हप्ता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण टाकण्यात येणार आहे. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा आली मोठी आनंदाची बातमी. आता आम्ही तुम्हाला हे 15 जिल्हे सांगितले. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं असेल तर तुमचीच प्रतीक्षा देखील संपली असून आता तुम्हाला पण प्रतीक्षा करायची कोणती या ठिकाणी अडचण राहिलेली नाही. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर आता तुम्हाला पण दिलासा मिळणार आहे. तुम्हाला पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता फक्त या 2 दिवसामध्ये या ठिकाणी टाकला जाणार आहे. आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये झाला नाही किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव पण या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत नसेल तर तुम्हाला पण 8 ते 15 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. म्हणून जर आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो, असा प्रश्न जर तुम्हाला पण पडलेला असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुमचा प्रश्न सोडू. तर चला, कमेंट करायला विसरू नका तुमचा जिल्हा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.